उद्या सकाळी ऑफिसला लवकर जायचं होतं, त्यामुळे मी आज भाजीची तयारी करून ठेवली. पण माझ्याकडे भाजीच नव्हती, त्यासाठी गेले भाजी घेण्यासाठी बाजारात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून मला जायचं होतं सरकारांसोबत ऑफिसला. इकडे गाडी खूप चकाचक केली होती. आम्ही निघालो सणसवाड्याच्या दिशेने, परंतु साहेब मला गाडी ड्राईव्ह करून देत नव्हते. आम्ही खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन फायनली त्यांनी मला ड्रायव्हिंगसाठी गाडी दिली. खूप छान वाटलं, खूप कॉन्फिडन्स आला. खूप दिवसानंतर मी आज गाडी हातात घेतली होती आणि आम्ही पोहोचलो सणसवाडीला. सणसवाडी गेल्यानंतर ऑफिसमध्ये आज मला पूर्ण ऑफिसची क्लिनिंग करून घ्यायची होती. ही बच्चा पार्टी नेहमी वाट पाहत असते, मी कधी येते आणि कधी यांच्यासोबत मस्ती घालते. मस्तीमध्ये सर्व कामं होऊन जातात आणि मुलींचा टाईमपासही होतो. कायम माझ्यासोबत असतात, नको म्हणलं तरी ऐकत नाहीत, मध्ये लोडबुड केल्याशिवाय राहत नाहीत. आता आमची पूर्ण टीमच तयार झाली आहे. खाली गाडी दिसली की आल्याच पाहिजे. क्लिनिंग करून आम्ही लागलो बॉटल पॅकिंगला. बॉटल पॅकिंग करत असताना हिमांशीला वाटलं ह्या बॉटल नाही तर बॉबी आहेत. तिला खूप आनंद वाटला. यांच्यासोबत मस्ती करत आजचं काम पूर्ण करून मी निघाले घराकडे. बाहेर येऊन पाहते तर काय, आज बाबा चक्क बाहेर येऊन थांबले होते, कारण बाबांना जायचं होतं हॉस्पिटलला. साहेब बाबांना हॉस्पिटलला नेणार होते आणि मला घरी सोडणार होते. परंतु डोक्यात विचार, आता घरी जाऊन भाजी करणार काय. काल बाजारातनं भरपूर भाज्या आणल्या होत्या, पण आज बुधवार असल्याकारणानं साहेबांना अंड्याची भाजी खाण्याची इच्छा झाली. तर काय, आल्याबरोबर मी घातली अंडी शिजत. त्यानंतर तेजू आणि मी आईने दिलेला लाडू खायला घेतला. आईच्या हातच्या लाडवांची मजाच काही वेगळी असते. आज पप्पांनी मला लवकर सुट्टी दिली ना, म्हणून मी लवकर आले. कसं वाटते मी घरी आल्यावर? चांगलं नाही वाटते. आज आधी चिनली. संध्याकाळी देवीने खूप छान दिवाबत्ती करून घेतली. आता हिला सवय झाली आहे दरवाजात दिवा लावायची आणि देवासमोर दिवा लावून सर्व श्लोक म्हणायची. हळूहळू ह्या गोष्टी आल्याच पाहिजे. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला विष्णूपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी, वक्रतुंड महाकार्य. आज काय स्पेशल आहे? आज स्पेशल अंडा करी, जी की तुझ्या पप्पांना फार आवडते. त्यासाठी मी इथं काळा मसाला तयार करून घेत आहे. देवपूजा झाली? हो. थँक्यू. वेलकम. दादू कुठे गेला? खाली खेळायला. आई मी पण जाऊ का खाली खेळायला? चालेल, लवकर या. हां, बाय. बाय. काल भाजी आणली होती, मात्र आज दळण केलेलं नव्हतं. डबा उघडून पाहते तर काय, दळणच संपलेलं. मी पटकन ज्वारीचं दळण केलं आणि गेले गिरणीत दळण दळण्यासाठी. तिथून माघारी आल्यानंतर गाडी आणि सायकल दोघींचे सोबत फोटो घेतले नव्हते, व्हिडिओ घेतला नव्हता. तेजू खाली सायकल खेळत होती. तेजूला म्हटलं मोका आहे, चोका मारून घेऊ. तीही लगेच तयार झाली आणि ती सायकल खेळायला निघून गेली. कसा वाटला ब्लॉग? बाय बाय. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये.